सुधागड एज्युकेशन सोसायटी माध्यमिक विद्यालय कळंबोली. स्टँडर्ड 7th, चॅप्टर नंबर 6. चॅप्टर नंबर 6 मध्ये आपण फिजिकल क्वांटिटी, मास अँड वेट, स्केलर क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी, स्टँडर्ड मेजरमेंट हा भाग आपण पाहिलेला आहे. आज आपल्याला फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स काय आहेत, स्टँडर्ड ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज काय आहेत आणि इम्पॉर्टन्स ऑफ ॲक्युरेट मेजरमेंट हा भाग आपल्याला पाहायचा आहे. पहिला मुद्दा दिलेला आपल्याला, ट्राय दिस. वर्क आउट द एरिया ऑफ युअर classroom. Which quantities are taken into account to calculate the area? आपल्याला आपल्या वर्गाचा एरिया काढायचा आहे, म्हणजे क्षेत्रफळ काढायचे आहे. तर आपण कोणती मापं घेऊ, काय काय घ्यायला लागेल आपल्याला ते विचारलेलं आहे. तर आपल्याला एरिया काढण्यासाठी लांबी आणि रुंदीची, म्हणजे तो भाग कसा आहे, तर वर्ग आहे म्हणजे आपला आयताकृती किंवा चौरस आकृती असतो. मग अशा सरफेसची जर आपल्याला एरिया काढायचा असेल तर लेंथ इंटू ब्रेथ, लांबी आणि रुंदी मोजायला लागते आपल्याला. जास्त असेल तर मीटरमध्ये असते, कमी असेल तर ती फुटामध्ये मोजली जाते. मग आपण आपल्या वर्गाची लांबी आणि रुंदी फुटामध्ये मोजून त्या दोन्हीचा गुणाकार करून ते चौरस फुटामध्ये आपण काढू शकतो किंवा मीटरमध्ये पण काढू शकतो. फंडामेंटल क्वांटिटीज. फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय ते आपल्याला पाहिजे. इट इज इनफ टू सिलेक्ट अ फ्यू आउट ऑफ मेनी क्वांटिटीज अँड स्टँडर्डाइज देअर युनिट्स. अनेक क्वांटिटीज आहेत, त्याच्यापैकी काही स्टँडर्ड क्वांटिटीज आहेत. स्टँडर्डाइज देअर युनिट्स असतात त्यांना. यू कॅन सी फ्रॉम दी अबाव एक्झाम्पल. वरती आपण जे उदाहरण पाहिलं, फूट किंवा मीटरमध्ये आपण मोजतो. दॅट युनिट्स ऑफ दी क्वांटिटीज, लेंथ अँड टाइम नीड्स टू बी स्टँडर्डाइज्ड. Such quantities are called fundamental quantities and their units are called standard unit. Fundamental quantity म्हणजे लेंथ असेल तर ती फंडामेंटल क्वांटिटी झाली आणि युनिट आपल्याला दिलेलं आहे. ऑफ कोर्स अ स्टँडर्ड फंडामेंटल युनिट must be available to all and it must not be variable. It must not be variable. ते कुठेही तुम्ही गेला तर ते बदलत नाही. फंडामेंटल क्वांटिटी. इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स. An international system of units based on 7 fundamental units called system of international SI units. System of international SI units is currently used all over the world. SI units आहेत ते ऑल ओव्हर मध्ये, वर्ल्ड मध्ये मेजर एकच असतं. कुठेही गेला तुम्ही जगामध्ये, कुठल्याही देशात गेला तर त्या मापामध्ये फरक पडत नाही. इट इज ऑल्सो कॉल्ड मेट्रिक सिस्टीम. त्या सिस्टीमला मेट्रिक सिस्टीम, SI सिस्टीम किंवा मेट्रिक सिस्टीम म्हणजे जगामध्ये आपण कुठेही गेलो तर त्या मापामध्ये किंवा त्या युनिटमध्ये फरक पडत नाही. एकच युनिट किंवा एकच माप असतं. द नेम्स अँड सिम्बॉल्स ऑफ द युनिट्स ऑफ द फंडामेंटल क्वांटिटीज, लेंथ, टाइम अँड मास
इन दिस सिस्टीम आर गिवन इन दी फॉलोइंग. लेंथ, मास आणि टाइम हे फंडामेंटल सिस्टीममध्ये किंवा इंटरनॅशनल सिस्टीममध्ये कसं मोजलं जातं, कसं लिहिलं जातं ते आपण पाहतोय. लेंथ त्याचं युनिट आहे मीटर आणि ते स्मॉल एम न दाखवलं जातं. मास किलोग्रॅम युनिट आहे, ते kg असं दाखवलं जातं. टाइम सेकंदमध्ये मोजलं जातं, एस या अक्षराने दाखवलं जातं. नंतर आपल्याला दिलेलं आहे व्हॉट इज ॲन ॲटॉमिक क्लॉक, वेअर इट इज केप्ट. ॲटॉमिक क्लॉक म्हणजे काय आणि ते कुठं आहे. हाऊ इज द velocity of light used for determining the standard meter. लाईटचं युनिट आहे ते स्टँडर्ड मीटर का वापरलेलं आहे आणि ॲटॉमिक युनिट म्हणजे क्लॉक म्हणजे काय. आता आपण वेगवेगळ्या प्रकारचे क्लॉक बघतो. पूर्वी वाळूचं घड्याळ असायचं, रेतीखाली एक बाजू वरती रेती भरायची, ते हळूहळू खालच्या भांड्यामध्ये पडते, परत ते भांडं उलटं करायचं. म्हणजे या पद्धतीनं सुद्धा टाईम मोजलं जातं. तिथे करेक्ट टाईम आपल्याला सेकंदामध्ये, मिनिटामध्ये असं आपल्याला कळत नाही. इवन आपण आता हातामध्ये जे घड्याळ वापरतो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सेकंद, मिनिट व्यवस्थित कळत नाही. पण हे ॲटॉमिक क्लॉक काय आहे, ते कुठं आहे ते विचारलं आपल्याला. Atomic clock, it is work depend upon vibrations of atoms and molecules. Atoms and moleculeच्या व्हायब्रेशन वरती ते atomic clock चालतं, म्हणून त्याला atomic clock म्हणतात. Where it is kept, हे मुंबई आणि न्यू दिल्ली येथे आहे. How is the velocity of light used determining. कारण जसं आपण पाहिलं की साऊंडचं पण स्पीड आहे, साऊंडचा वेग आहे म्हणजे 340 मीटर पर सेकंद. तसं लाईट ट्रॅव्हल्स 29 million 97 crore 92 sorry 29 crore 79 lakh 92,458 मीटर पर सेकंद. लाईटचं ट्रॅव्हल्स इन मीटर पर सेकंद आणि म्हणून मीटर हे एकक वेलॉसिटी ऑफ लाईट याच्यातलं घेतलेलं आहे. इथं आपल्याला आणखी काय माहिती दिलेली आहे. स्टँडर्ड्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज. As the standards of mass solid cylinder made of platinum iridium alloy is kept in the International Bureau of Weight and Measure at Paris. Paris मध्ये इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट अँड मेजर ॲट पॅरिस म्हणजे इंटरनॅशनल वेज जे ठरवलं जातं ते पॅरिसमध्ये, म्हणजे पूर्ण जगाचं ते एकच माप आहे, तिथे कोणताही फरक पडत नाही. आणि तिथून ते सगळं सिलेंडरचं जे आपल्या धातू अलॉय बनवलेलं आहे, संमिश्र बनवलेलं आहे, ते मेड प्लॅटिनम अँड इरिडियम ह्या दोन धातूपासून तो सिलेंडर बनवलेला आहे. आणि ते किती प्रमाण आहे ते जागतिक लेवलला पूर्ण जगामध्ये
इंटरनॅशनल ब्युरोने ठरवलेलं असतं की त्याच्यात किती प्लॅटिनम वापरायचं, किती ॲल्युमिनियम वापरायचं, या पद्धतीचं स्टँडर्डाइज्ड युनिट असं ठरवलेलं असतं. ॲज पर दी इंटरनॅशनल ॲग्रीमेंट दिस मास इज कॉल्ड 1 किलोग्रॅम. तिथं जे एकच माप असं सर्वांनी वजन ठरवलेलं आहे की 1 किलोग्रॅम. आणि मग ते वजन कोणत्याही देशामध्ये तुम्ही गेला तर त्या वजनामध्ये बदल होत नाही. त्या वजना इतकंच वजन म्हणजे 1 किलोग्रॅम. ऑफिशियल accurate occupies of these properties. Prototype are kept in the standardizing laboratories, institutes all over the world. To fine lines are engraved on the platinum iridium bar kept in the International Bureau of Weight and Measure at Paris. The distance between these two lines is accepted as the standard meter. तिथे 2 लाईन ओढलेल्या आहेत. त्या 2 लाईन मधलं जे अंतर आहे ते 1 मीटर तेही तिथं ठरलेलं आहे. म्हणजे 1 किलो म्हणजे किती, 1 मीटर म्हणजे किती, अशा पद्धतीने पॅरिसमध्ये इंटरनॅशनल ब्युरोने ठरवून दिलेलं आहे. Accurate copies of this prototype are made and distributed to standardizing laboratories, institutes all over the world. आणि मग तिथून ते पूर्ण जगाला ते माप सांगितलं जातं. The time required for one revolution of the earth measured by means of the accurate device, this time is taken 24 hours. म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती किंवा स्वतःभोवती फिरण्यासाठी 24 तास, पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी 24 तास लागतात. आणि मग त्याच्यातले 24 तास मध्ये 1 तास म्हणजे 60 मिनिट, 1 hour considered to have 60 minutes, आणि 1 minute 60 सेकंड ॲक्युरेट माप काढलेले आहेत. ग्रेट सायंटिस्ट, when man felt the need to measure things, जेव्हा माणसाला वजनाची गरज पडली, he started by using the part of his own body for the purpose. ज्यावेळेस माणसाला असं काय माप घेण्याची गरज पडली त्यावेळेस तो शरीराच्या अवयवांचा वापर करायचा. समजा अंतर मोजायचे असेल, पाऊल किंवा हात, वेत, किंवा आपण ओंजळ म्हणतो, पसा म्हणतो, या पद्धतीने पूर्वी माप घेतली जाते. इन इजिप्त, इन एशियन टाइम्स, पूर्वीच्या काळी, द डिस्टन्स फ्रॉम द मॅन्स एल्बो टू द टिप अँड द मिडल फिंगर वॉज कॉल्ड द क्युबिट. म्हणजे एक हात म्हणजे कोपरापासून आपले बोट असं एक हात, असे क्युबिट माप तिथं ठरलेलं होतं. आता हे माप व्यक्तिपरत्वे बदलतं. दिस मेजर वुड डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन. व्यक्ती बदलेल तसं ते माप बदलतं. म्हणून त्याने काय केलेलं, देअरफॉर द क्युबिट ऑफ द किंग वॉज द कन्सिडर्ड ॲज द स्टँडर्ड. त्यांचे ते राजा आहे, त्या राजाच्या हाताच्या मापावरून ते माप घेतलं जायचं. इन ओल्डन टाइम we weigh gold in the unit called guns.
आता आपण ग्रॅममध्ये किंवा तोळा म्हणतो, सोन्याचं वजन करतो. पूर्वी गुंज बनायचे. गुंज हा एक बी आहे एका वनस्पतीचा, त्याच्या वजना इतकं सोनं म्हणजे गुंज असं एक पहिलं ठरवलं जात होतं. अँड hourglass was used the measuring times. Have you seen? पूर्वी जे मोजायचं घड्याळ होतं, वाळूचं घड्याळ काचेचं, ते आपण सर्वांनी ऐकून आपल्याला माहित आहे. ऑब्झर्व अँड डिस्कस. इथं आता आपल्याला काही ऑब्झर्व करायला सांगितलेलं आहे. पहा पेज नंबर 44 वरती. अंगठा आणि मतलब बोट इतकं अंतर घेतलेलं आहे. ग्लास, तिथं काय मेजर नाहीच आहे, आकडे खुणा वगैरे नाहीत. 2 पट्टीवरती खुणा आहेत, एका पट्टीवर खूण कसे पहा, दुसऱ्या पट्टीवर कसं माप घेतलेलं आहे. बॅलन्स आपल्याला दाखवलेला आहे. म्हणजे हाताच्या साहाय्याने माप घेतलं, पट्टीच्या साहाय्याने माप घेतलं, बॅलन्स साहाय्याने माप घेतलं, ग्लास साहाय्याने माप घेतलं, तर म्हणजे काय अडचणी आहेत ते आपल्या लक्षात येतं. हाताच्या ग्लासच्या साहाय्याने जर माप घेतला तर याच्यावर खुणा नाहीत, याच्यावर खुणा पाहिजेत, मिलीलीटर लिटर म्हणजे असं, तर ते आपलं योग्य माप आपल्याला मिळतं. हाताच्या साहाय्याने ज्यावेळेस आपण माप घेतो त्यावेळेस आपण आता पाहिलं पर्सन टू पर्सन मापामध्ये बदल होतो. आता हे पट्टे आहे पहा, स्केल दाखवलेले. आता दोन्ही स्केलमध्ये वेगळ्या पद्धतीनं इथं खुणा दाखवलेत पहा. पहिल्या स्केलमध्ये अगदी 1च्या पुढे 2च्या आसपास तिथं सुरुवात झालेली आहे आणि 8 पर्यंत गेलेले आहे, आणि इकडे 0 पासून 12 पर्यंत दाखवलेले आहे. तर कोणतं माप योग्य आहे, कसं माप आपल्याला घेता येईल योग्य? तर योग्य माप आहे हे 0 पासून 12 पर्यंत घेतलेले जे माप आहे, या पद्धतीने 0 पासून आपण मोजायला सुरुवात केली पाहिजे. जर असं मधूनच 1 पासून 2 पासून मोजायला सुरुवात केली तर ते माप आपल्याला चुकीचं मिळतं किंवा फसवणूक पण होऊ शकते. बॅलन्स आहे. आता हे बॅलन्स पण तो दोन्ही पारडे सारखे आहेत का वजनाचे, वरती बॅलन्स सारखा आहे का बघितलं पाहिजे. नंतर त्याच्यातले वजन कसे आहेत, स्टँडर्ड आहेत का, ते आपण पाहिलं पाहिजे. आयडेंटिफाय द रॉंग मेथड्स ऑफ मेजरमेंट shown in the picture and explain why they are wrong. इथे काही मोजण्याच्या पद्धती रॉंग पद्धती दिलेल्या आहेत, त्या का रॉंग आहेत ते आपण पाहायचं आहे. त्यासाठी काय अटी आहेत ते आपण पाहूया. इम्पॉर्टन्स ऑफ ॲक्युरेट मेजरमेंट. ॲक्युरेट मेजरमेंटची इम्पॉर्टन्स काय आहेत ते आपल्याला पाहिजे आहे. How accurate measurement must be depends upon its purpose. आपला हेतू काय आहे ते मेजर घेण्याचा, त्याच्यावर ते मेजरचं ॲक्युरेट मेजरमेंट डिपेंड अपॉन असतं. Accordingly, the appropriate device has to be used for the measurement of substances that are precious, of great importance, and used of very small quantities. आपण काय मोजतोय त्याच्यावर अवलंबून आहे. समजा भाजीपाला मोजायचा असेल, आपले बॅलन्स आहे तो खालीवर झाला आपल्याला चालतो. किराणा माल असेल म्हणजे तिथे बॅलन्स आपण समजू शकतो. पण आपण त्याच्याऐवजी समजा एखादी महागडी वस्तू घेतोय, सोनं घेतोय, त्यावेळेस त्या किलोमध्ये किंवा त्या पारड्यामध्ये त्याचा तराजू बॅलन्स पण वेगळा असतो. म्हणजे आपण कशाचं माप करतोय, कुठली वस्तू घेतोय, ती कशी मोजली पाहिजे ते पण. ग्रेट इम्पॉर्टन्स अँड यूज द व्हेरी स्मॉल क्वांटिटीज. इट डन meticulously
and accurately due to advancement in technology. आता टेक्नॉलॉजी वेगवेगळे आलेले आहे, त्यानुसार आपण ॲक्युरेट माप घेऊ शकतो. डिव्हाइसेस दॅट मेजर व्हेरी स्मॉल magnitude of quantities like distance, mass, time, and temperature are available now. For example, distance and time in connection with very important sports competitions, mass of gold, body temperature. म्हणजे जे ॲक्युरेट माप आपल्याला मोजायचं असते, समजा गोल्ड मोजायचं असेल किंवा स्पोर्टमध्ये रनिंगचा टायमिंग घ्यायचा असेल किंवा बॉडी टेम्परेचर असेल, तर ते आपण ॲक्युरेटच घेतलं पाहिजे. ते आपण इतर धान्य मोजतो तसं मोजून आपल्याला चालणार नाही. त्याचे साधनंसुद्धा वेगळे असतात. मेजर कॉजेस ऑफ एरर इन अ मेजरमेंट. आता एरर येण्याचं कारण काय आहे, तर नॉट युजिंग ॲप्रोप्रिएट डिव्हाइस. ते जे मापं आहेत, साधनं आहेत, त्या पण ॲप्रोप्रिएट नसतात, योग्य पद्धतीचे नसतात, बनवलेले नसतात. नॉट युजिंग दी डिव्हाइस प्रॉपरली. मेक अ लिस्ट ऑफ पॉसिबल एरर्स other than these. याच्यापेक्षा आणखी काय आहेत ते आपण पाहूया. डू यू रिअली गेट at many liters of petrol as the petrol pump indicators? To ensure this, it is necessary to check it against a standard measure from time to time. This is called standardization. Similarity to it is necessary to standardize the weight and measure to use market. म्हणजे पेट्रोल पंपावरती किंवा मार्केटमध्ये जे बॅलन्स असतात, त्याचे जे वेट असतात, ते वेळोवेळी चेक करून घेतले पाहिजे. आपण बऱ्याचशा बातम्या वगैरे ऐकतो, पेपरला वाचतो की पेट्रोल पंपावरती फसवणूक होते. म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढं पेट्रोल तिथं मिळत नाही. त्या मशीनमध्ये थोडेसे प्रॉब्लेम केल्यानंतर पेट्रोल आपल्याला कमी मिळतं. While buying things at grocery shop, the vegetable market, remember to look out for the following and tell your guardians to do so. म्हणजे आता आपण काही गोष्टीच्या चिकित्सा करायची, चिकित्सकपणे पाहायचं आहे. काय काय पाहायचं आहे? डज द बॅलन्स कॅरी द स्टॅम्प ऑफ स्टँडर्डायझेशन बाय द डिपार्टमेंट ऑफ वेज अँड मेजर्स. गव्हर्नमेंटचे काही डिपार्टमेंट्स असतात पहा, असे तराजू वगैरे किंवा बॅलन्स चेक करणारे गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट असतात, गव्हर्नमेंटनं लोक ठेवलेले असतात. तर त्यांनी ती चेक केलेलं आहे का, त्याच्यावरती स्टॅम्प मारलेला आहे का वेजवरती, ते आपण पाहिलं पाहिजे. इज द बॅलन्स टेबल, जो तो तराजू ठेवलेला असतो तो एका ठिकाणी स्थिर आहे का. म्हणजे काय होतं, काही वेळेस खालीवर आपण पाहत नाही, आपल्यापासून तो लांब असतो आणि तिथूनच आपल्याला ते वजन करून देतात. त्यावेळेस ते स्टेबल असं जमिनीबरोबर पॅरलल असत नाही, एक बाजू खालीवर असू शकते, तिथे आपली वजनामध्ये फसवणूक होते. इज द पॉइंटर ऑफ द बॅलन्स अपराईट, जो बॅलन्स पॉइंटर आहे मधला, तो योग्य पद्धतीने ठेवलेला आहे का, वाकडा केलेला आहे. इज द वेट मेड ऑफ मेटल, तर ते वेज ते आहे, वजन आहे,
ते मेटलचंच आहे का? बऱ्याच वेळेस आपण बाजारामध्ये जातो, त्या तराजूमध्ये कपड्यामध्ये दगड बांधून ठेवलेला असतो किंवा बटाटे बांधून ठेवलेले असतात किंवा दुसरंच काहीतरी बांधून ठेवलेलं असतं आणि ते वजन आपल्याला बरोबर आहे सांगतात. असं न करता ते वजन मेटलचंच आहे का, धातूचंच असलं पाहिजे असा आपण आग्रह धरला पाहिजे. हाऊ इज द बॅलन्स हेल्ड? तो बॅलन्स कसा अडकवलेला आहे, क्षितिज समांतर अडकवलेला आहे का, तो आपण पाहिलं पाहिजे. हॅज द अंडरसाइड of the pan of the balance been tampered with? त्या पॅन असतात किंवा पारडे असतात, त्याला काय इकडे तिकडे चिकटवलेलं आहे का? काही लोह चुंबक वगैरे असे बरेचसे प्रकार आपण बाजारामध्ये ऐकतो. तसं काही केलेलं आहे का ते आपण पाहिलं पाहिजे. To prevent consumers from being cheated, म्हणजे या सगळ्या फसवणुकीपासून आपण फसवणूक थांबवण्यासाठी वेज अँड मेजर subdivision functions as the part of the food, urban apply and consumer protection division of the government officers of this subdivision visit different places from time to time. हे गव्हर्नमेंटचे जे ऑफिसर्स ठेवलेले असतात ते वेळोवेळी चेक करत असतात. अँड ascertain whether the weighs and balances being used are proper or not, ते योग्य आहेत किंवा नाहीत ते त्याची तपासणी करतात. It is being by law or use standard weight and measure. It is also a function of the weight and measure subdivision. Great lenses for the production, sales and repair of weight and measure. तर असं काय आढळलं तर ते त्याची दुरुस्ती केली जाते. इथे आपल्याला माय फ्रेंड इंटरनेट वेबसाईट दिलेली आहे, तिथे तुम्ही वेज वगैरे कसं असते ते पाहू शकता. इथे आपल्याला स्टँडर्ड 6 फंडामेंटल युनिट्स दिलेले आहेत, नेमली मीटर, किलोग्रॅम, सेकंद, केल्विन, एम्पियर, कॅन्डेला are kept in the National Physical Laboratories in New Delhi. नंतरचा भाग आपल्याला पाहायचा आहे डू यू नो. इथं आपण मेजरमेंट कसं असलं पाहिजे, बॅलन्स कसे, आपली फसवणूक कशी होते, कशी टाळली पाहिजे याची आपण काळजी घेतली पाहिजे. आता इथं पाणी कसं मोजलं जातं ते आपल्याला पेज नंबर 45 वरती दिलं. डू यू नो, during a rainy season you might have heard, seen and read news regularly regarding how much water is collecting in a dam. डॅम मध्ये पाणी, पावसाचं पाणी किती साठलेलं आहे ते आपल्याला सांगितलं जातं. हाऊ मच वॉटर बीइंग रिलीज्ड, किती पाणी सोडलेलं आहे. अँड अबाउट प्रेझेंट स्टॉक ऑफ वॉटर इन अ डॅम, त्या डॅममध्ये आता पाणी साठा किती आहे ते आपल्याला सांगितलं जातो. तर तो कसा सांगितलं जातो, कसं मोजलं जातं ते आपल्याला पाहिजे. डू यू नो द फॉलोइंग टर्म्स इन दी कनेक्शन्स, इन दिस कनेक्शन. 1 TMC, 1 TMC means 1000 million cubic feet. 1 TMC, 1000 million cubic feet. 1 cubic feet, 1 cubic foot means 28.317 liter, and 1 TMC means दिलेले आपल्याला 28.317
317,000 मिलियन लिटर्स. पाण्याचं माप कसं घेतलं जातं TMC मध्ये. 1 TMC म्हणजे किती, 1 क्युबिक फूट म्हणजे किती, 1 TMC म्हणजे किती लिटर पाणी, त्याचे आपल्याला इथं माप दिलेले आहेत. ठीक आहे, इथं आपण थांबूया. एक्झरसाइज सोडवा. आता मी एक्झरसाइज घेत नाही. याच्यात आन्सर फॉलोइंग क्वेश्चन्स आहेत. नंतर हू इज माय कंपेन, नंतर एक्सप्लेन, गिव्हज एक्झाम्पल, स्केलर क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी कोणते आहेत, नंतर गिव्ह रिझन दिलेले आहे, एक्सप्लेन दिलेलं आहे. पेज नंबर 45 वर एक्झरसाइज तुम्ही सोडवा. अशा पद्धतीने आपलं 6वं प्रकरण इथं संपलेलं आहे. ठीक आहे, पुढच्या वेळेस आपण 7वं प्रकरण घेऊया. आतापर्यंत झालेले जे 6च्या 6 प्रकरण आहेत, ते 6च्या 6 प्रकरणाचे सर्वांनी हे एक्झरसाइज सोडवायचे आणि पाठवायचे. ठीक आहे.